शनिशिंगणापुरात अवैध शस्त्रसाठा उघड, 2 गावठी कट्टे व 8 जिवंत काडतुसा जप्त. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने शनिशिंगणापूर परिसरात मोठी कारवाई करत 2 गावठी कट्टे व 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये उनी दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांजरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमीज राजा आतार, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांचा समावेश होता. दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी नेवासा परिसरात गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की भारत सोपान कापसे वय 27 राहणार मराठी शाळेजवळ कांगोनी तालुका नेवासा हा गावठी पिस्टल विक्रीसाठी आणलेला आहे. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने आपल्या घरात 2 गावठी पिस्टल आणि 8 जिवंत काडतुसे ठेवले असल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरातून 2 गावठी पिस्टल किंमत 60,000 रुपये आणि 8 जिवंत काडतुसे किंमत 4,000 रुपये असा एकूण 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोना सोमनाथ झांबरे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम 3/25/7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली असून जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्यांवर पोलीस विभागाची भक्कम पकड असल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी.